सन्माननीय अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाच्या वतीनं सन्माननीय सदस्य आशिषजी शेलार यांनी मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात जी चर्चा काल उपस्थित केली त्या चर्चेला पाठिंबा देण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अखंड हिंदूंचे पंचप्राण वंदनीय शिवसेना प्रमुख यांना अभिवादन करून या चर्चेला या ठिकाणी मी सुरुवात करतोय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, कोपर्डीला जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्ह संभाजीनगर औरंगाबादवरनं सकल मराठा समाजाच्या सबंध नागरिकांनी या घटनेला न्याय मिळावा यासाठी म्हणून पक्षविरहित समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अग्रगण्य असलेल्या सर्व नेते मंडळीच्या विरहित या घटनेच्या निषेधार्ह आणि अत्यंत लाजिरवाणी घटना या संबंध देशाला आणि तुम्हाला आम्हाला शर्मेनं माना खाली घालाव्या लागतील अशा स्वरूपाची घटना घडली. आणि अध्यक्ष महोदय, जणू काही ही घटना अशी होती की या घटनेच्या वरती ज्या मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून ज्या मराठा समाजानं अटकेपार झेंडे लावले, छत्रपतींचा आदर्श घेऊन मराठा समाजानं महाराष्ट्रभर राज्य केलं, देणारे आहोत अशा प्रकारची भूमिका बजावणारा या समाजाला आज घेण्याची वेळ आली. अध्यक्ष महोदय, याच्या इतकं मला असं वाटतं की दुसरं काही दुर्दैव नाही. या घटनेच्या निषेधार्थ अध्यक्ष महोदय मोर्चे निघाले. या मोर्चामध्ये केवळ मराठा समाजच नाही परंतु अन्य अनेक समाजांनी या घटनेला निषेध म्हणून सबंध राज्यामधनं या घटनेच्या आरोपींना कुठेतरी शासन झालं पाहिजे यासाठी म्हणून पुढाकार घेतला आणि मोठ्या संख्येनं मोर्चाला सुरुवात झाली. जगाच्या इतिहासामध्ये एखाद्या घटनेच्या निषेधार्ह एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा स्वरूपाची आचारसंहिता पाळून कुठल्याही शासकीय मालमत्तेला, कुठल्याही शासनाला अडचण ठरेल, कुणा एका नागरिकाला त्याचा त्रास होईल अशा सबंध बाबीला कुठेतरी आचारसंहिता बाळगून आदर्शवत असे मोर्चे संभाजीनगर औरंगाबाद पासून अध्यक्ष महोदय त्याला प्रारंभ झाला. आणि बघता बघता अध्यक्ष महोदय सबंध राज्यामध्ये नागपूर आणि मुंबई वगळता सगळ्याच जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ विक्रमी मोर्चे निघाले. या मोर्चांच्या निवेदनामध्ये राजकीय पटलावरती काम करणाऱ्या सर्व पक्षातल्या एकही माणसांनी कुठे निवेदन केले नाही. सबंध राज्यांनी, देशांनी आणि जगानं बघितलं की ज्या मुली शालेय विद्यार्थिनी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थिनी असतील, त्या या घटनेच्या निषेधार्थ त्यांच्या भावना सातत्यानं त्या ठिकाणी आपापल्या परीनं त्या त्या जिल्ह्याला निवेदन करत होता. अध्यक्ष महोदय, मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतकरी समाज, कुणबी समाज, मराठा समाज हा सबंध राज्यभर सगळ्या ठिकाणी नेतृत्व करता करता सगळ्यांना न्याय देता देता सामान्यांना कुठेतरी अन्नधान्य पिकवण्याची मोठी संख्या, सर्वात जास्त जर शेतकरी कोण असेल तर तो कुणबी आहे, तो मराठा आहे. आणि तो कुणबी आणि तो मराठा शेतकरी सातत्यानं गेली अनेक वर्ष छत्रपतींच्या काळापासून आज पावे तो अन्नधान्य पिकवण्यामध्ये गर्त राहिला. समाजामध्ये पाटीलक्या होत्या. अलीकडे
घटनाकार पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या घटनेमुळे सगळ्यांना अधिकार मिळावे, काळाच्या ओघामध्ये आम्हाला आमचं बालपण अध्यक्ष महोदय आठवतं. आणि त्यामध्ये मराठा समाजाचा म्हटलं की गावचा पाटील म्हटला की प्रसंगी घरात खायला जरी नसलं पण एखादा अडलेला माणूस आला तर त्याला त्या प्रसंगी मदत करताना मागे पुढे पाहायचं नाही, अशा प्रकारची भूमिका सातत्यानं मराठा समाजानं आतापर्यंत बजावली आहे. अध्यक्ष महोदय, ही जबाबदारी निभावत असताना याच्या इतकं दुर्दैव आज मराठ्यांच्या पदरी आलं. आम्ही अध्यक्ष महोदय आता हयात आयुष्यभरामध्ये जे काही आम्ही आमच्या बालपणामध्ये पाहिलं असं ऐकलं होतं की दूरवर जर पाहिलं तर लहानपणाच्या कल्पना असायच्या की आकाश आणि धरतीचं कुठंतरी मिलन होतं आणि कुठंतरी हे दोघंही एक आहे, अशा प्रकारची भावना त्या क्षितिजावरती असं वाटायचं की कुठंतरी हे सगळं एक संघ एक आहे. आणि मग ही भावना आज समाजाला आरक्षण मागायची वेळ तरी का आली? सर्वात प्रथम या ठिकाणी मी स्पष्टपणानं नमूद करू इच्छितो की वंदनीय आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी सुरुवातीला ज्यावेळेस समाजाचे मोर्चे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर निघायला लागले, या समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारनं गंभीरतेनं विचार केला पाहिजे आणि या महाराष्ट्र विधानमंडळाचं एक स्वतंत्र आणि विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका बजावली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, काल या चर्चेला प्रारंभ झाला. मी आपल्या माध्यमातून या सरकारचं अभिनंदन करतो की सत्ता पक्षाच्या वतीनं हा प्रस्ताव या ठिकाणी सादर झाला. काल हा सत्ता प्रस्ताव आशिषजी शेलारांनी आणल्याच्या नंतर ऑनलेग आता ही चर्चा थांबलेली होती. या चर्चेच्या स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय खूप काही बोलण्यासारखं आहे. आदर्शवत मोर्चे जर म्हणाल तर जगाला आदर्श घालून दिलेले मोर्चे अध्यक्ष महोदय आज निघाले, हे खरं आहे. स्पर्धा जणू काही लागली. 4 लाख, 5 लाख, 10 लाख, माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास सरकारी आकडा 22 लाखापर्यंत गेला. काही काही ठिकाणी साताऱ्यामध्ये तर तो 40 लाखाची सुद्धा मर्यादा त्यांनी ओलांडली. आणि ही 40 लाखाची अध्यक्ष महोदय मर्यादा ओलांडत असताना या सगळ्या मोर्चामध्ये मराठेच होते असं नाही आहे. म्हणून या सगळ्या विषयाची जाणीव केवळ मराठ्यांनाच नाही तर उर्वरित समाजातल्या सगळ्या घटकांना अशी जाणीव व्हायला लागली की खरोखर आहे की ह्या समाजानं शेती पिकवली, या समाजानं पाटीलक्या केल्या, या समाजानं धान पिकवलं, या समाजाने गोरगरिबांची पोटं भरण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या परिवाराकडे लक्ष दिलं नाही. परिवाराकडे लक्ष नाही दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. दुर्दैवानं अध्यक्ष महोदय, हा समाज या कष्टामध्ये गर्त राहिला. दुसऱ्याची भूक भागवायची, दुसऱ्याचं भलं करायचं, हा सातत्याचा विचार या समाजामध्ये भेडसावत राहिला, त्या चिंतेत राहिला आणि आपलं पाठीमागं काहीच राहिलं नाही. याची जेव्हा अध्यक्ष महोदय जाणीव झाली, कोपर्डीची घटना ही त्याला कारणीभूत होती. अध्यक्ष महोदय, सुरुवातीच्या काळात कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्ह अनेक विषय चर्चेला आले. राज्यभरामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा आणल्या पाहिजे, तिचा वापर आणि गैरवापर हा दोन्ही बाजूनी होतो. याबद्दल मला असं वाटतं की सरासर सगळ्यांचं एकमत असेल आणि मग ते सगळं बाजूला राहिलं अध्यक्ष महोदय. आणि समाजातल्या उपेक्षित जो घटक आहे त्यामध्ये प्रकर्षानं शेती करणारा शेतकरी असेल, ज्याची शेती 100 एकर होती, त्याच्या 7 पिढ्या गेल्या, 10 पिढ्या गेल्या, त्या 100 एकराची 50 एकर, 10 एकर, 5 एकर. अध्यक्ष महोदय, आज परिस्थिती काही काही भागामध्ये मराठा समाजाची अशी आहे की स्वतःचं घर बांधायला सुद्धा अध्यक्ष महोदय जागा राहील की नाही, अशा प्रकारची भीती आहे. आणि मग हा जगाचा पोशिंदा, ज्याला आपण राज्याचा पोशिंदा मराठा समाज, दुसऱ्याची भूक भागवण्यासाठी जेव्हा स्वतःच्या पोटाला खळगी पडायला लागली अध्यक्ष महोदय, तेव्हा त्याला अशी जाणीव झाली की आता जर आपण उतरलो नाही, आता जर आपण समाजासाठी एकरूप झालो नाही, प्रसंगी अध्यक्ष महोदय सगळेजण एक यायला लागले. हे मोर्चे जेव्हा अध्यक्ष महोदय निघायला लागले, कान्या कोपऱ्यामधून लोकप्रतिनिधी कोणी असू देत, माहिती घ्यायला लागले अध्यक्ष महोदय, अरे बापरे 4 लाखाची गर्दी, हा त्याला फोन करायचा, तो याला फोन करायचा, अरे तू येणार आहे का? आणि अशा तऱ्हेनं लोकप्रतिनिधी या मोर्चामध्ये शेवट का होईना सामील व्हायला लागले. आणि राज्याच्या मंत्री असलेले प्रथम मंत्री अर्जुनराव खोतकर देखील मंत्री असून सुद्धा समाजाच्या या मागण्यांच्या पुढे सगळ्यांना झुकावं लागलं. आणि सगळेजण सामील झाल्याच्या नंतर हळूवार आपण पाहिलं की या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या पासून सगळीच लोक याच्यामध्ये समाविष्ट झाली.
साताराच्या मोर्चामध्ये एकनाथराव शिंदे साहेब पण होते आणि सगळेच मंत्री होते. मग अध्यक्ष महोदय, ही चर्चा आणि हे अधिवेशन विशेषतः आम्हाला अभिप्रेत होतं की कुठेतरी 1-2 दिवसाचं अधिवेशन या निमित्तानं होईल. आज जेव्हा ही स्पर्धा होते, अध्यक्ष महोदय, पार्टी, पक्ष, जात, पात या सगळ्यांच्या पलीकडे आम्ही या सभागृहामध्ये काम करतो. कुणाचा धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, ओबीसीला कुठे धक्का लागू द्यायचा नाही, एससी एसटीच्या आरक्षणाला अध्यक्ष महोदय धक्का लागू द्यायचा नाही. आणि मग मराठा समाज आरक्षण मागतो अध्यक्ष महोदय, त्या आरक्षण मागण्याच्यासाठी त्या चर्चेला. आणि मग आपण म्हणावं ही केविलवाडी बाब आहे की 1.5 तास चर्चा करा. जेव्हा 2 कोटी लोक, किमान माझ्या मताप्रमाणे 2.5 कोटीच्या पुढे तो आकडा आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या मला वाटतं 12 कोटी, 11 कोटी जनता आणि 11 कोटीपैकी जवळपास 25% लोक रस्त्यावर येतात आणि आपण चोरटी बामटी चर्चा करावी. 1.5 तास घ्या, ऑनलेग घ्या. आम्हाला शरम वाटते. या छत्रपतींनी आदर्श घातला, 12 बलुतेदारांना सोबत घेऊन राज्य करण्याची परंपरा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इतिहासाचे दाखले या ठिकाणी अध्यक्ष महोदय देण्याची गरज नाही. आणि मग असं असताना आम्ही केविलवाडर म्हणायचं, कोणीतरी विरोधी पक्षाच्या बाजूने बोलायचं, अरे घ्या 12 नाही, सकाळपर्यंत अध्यक्ष महोदय चर्चा झाली तर आमचं दुमत नाहीये. आणि मग मराठा समाजासाठी जर ही अवस्था असेल, 1.5 तासाची चर्चा. अध्यक्ष महोदय, मला संरक्षण द्या. आपण बोला, ते खाली बसून. आणि मग ह्या अवस्थेमध्ये खाली बसून बोलण्याचं 1.5 तास आणि म्हणून ही 1.5 तासात संपणारी चर्चा नाही आहे. याच्यामध्ये जर निर्णय घ्यायचा ठरला तर ही 5 मिनिटं लागणार नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निर्णय आहे. ठीक आहे, अशी जी आपण विधीमध्ये, म्हणजे आपण लॉचे ग्रॅज्युएट आहात, या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस सुद्धा साहेब त्या लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. मला असं वाटतं कायद्याच्या गप्पा आणि या सगळ्या त्या तर होणारच आहे, कारण त्या प्रक्रियेतनं तुम्हाला आम्हाला जावंच लागणार आहे. तिथे आम्ही काही करू शकत नाही. परंतु त्या पलीकडे जेव्हा सार्वभौम सभागृहामध्ये सगळ्यांची इच्छा आहे, कोणाचाच कोणाला विरोध नाही, बोलतात तर सगळे, पण करायच्या बाबतीमध्ये 1.5 तासाची चर्चा ही लोकशाहीला आणि या राज्याला, महाराष्ट्र राज्याला तर अजिबात शोभिवंत नाही आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जी 2-2.5-3 कोटी जनता ही रस्त्यावर उतरली, अध्यक्ष महोदय, मी स्वतः पाहिलं, आपण सगळ्यांनी ते अनुभवलं. कधी काळी हा समाज स्वतःची ओळख करून द्यायचा नाही. हा मराठा आहे का हा कोण आहे हे आम्ही देखील कधी कोणाला एकमेकाला विचारलं नाही. पण जेव्हा 20-20 लाख, 25-25 लाख लोक, नाशिकचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर 10-10 किलोमीटरच्या रांगेमध्ये इतका आदर्श होता की संबंध सगळीकडे माईक लागलेले होते. आणि मोर्चाची सांगता होत असताना राष्ट्रगीत झालं. अध्यक्ष महोदय, आयुष्यामध्ये अनेक प्रसंग पाहिले, अनेक जवान शहीद होताना त्यांच्या प्रती भावना व्यक्त करत असताना, त्यांच्या अंतिम संस्काराला जात असताना जो काही आपण तिथला डेकोरम किंवा तिथली जी काही शांतता पाहतो, त्यांच्या प्रती जो काही आदर पाहतो, तसाच आदर्श या मराठा समाजानं ते राष्ट्रगीत गात असताना आम्ही 10 किलोमीटरच्या, 20-20 किलोमीटरच्या रांगा पाहिल्या. सामान्य बाईला, सामान्य घरातल्या, ज्यांना म्हणजे भाड्या तोड्याला सुद्धा आज वणवण आहे, अशा बायका, अशा भगिनी, अशा मुली अध्यक्ष महोदय रस्त्यावरती कुणाच्याही आश्रयाने आले नाही, कोणाचाही रुपया नाही. राजकीय चर्चा अनेक झाल्या असतील, कोणी त्याला पुढाकार देतोय, कोण खतपाणी घालतंय, कोण मराठ्याला उकसवतंय. अध्यक्ष महोदय, कोण कोणाला उकसवण्याच्या पलीकडे हे सगळे मोर्चे झालेले. आणि मग ह्या मोर्चांच्या प्रती आज खऱ्या अर्थानं एका उंबरठ्यावरती आपण शासन म्हणून आपण इथं बसलेलो आहोत. लोकप्रतिनिधी होता असो, माझ्या मनात तर भीती होती की ही चर्चा होती की नाही. परमेश्वर कृपे करून ती होते. आणि ही चर्चा होत असताना अध्यक्ष महोदय, जर कोणीच कोणाच्या विरोधात नाही, कोणीच कोणाच्या आरक्षणाला बाधा आणू इच्छित नाही, आणि धोरणाप्रमाणे जे काही नारायण राणे साहेबांच्या समितीच्या ज्या काही शिफारशी आहे, त्या शिफारशीप्रमाणे काल आशिषजी बोलले, क्वांटिफायबल डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्सेस. आशिषजी, मला एवढे काही ते शब्द येत नाही, मी तेवढा काही याचा ग्रॅज्युएट नाही, पण आपण ह्या निर्णयाला कुठेही बाधा येऊ नये म्हणून ज्या काही विषय आपण त्याची मांडणी केली, ती मांडणी कोर्टामध्ये यापुढे तिला बाधा येऊ नये अशा प्रकारची धारणा आणि भावना आपण आपल्या वक्तव्यातनं मांडणी केली. तो निश्चितपणानं सरकारचा भाग आहे, सरकारनं तो पार पाडावा. त्यामध्ये आपण नारायण राणे साहेबांच्या समितीमध्ये ज्या काही अटी त्रुटी त्या काळामध्ये राहून गेल्या, काल परवाच्या दिवशीपर्यंत कुठेतरी 16% आरक्षण झालं. मराठा समाजाच्या उपेक्षित आणि गरीब मुलांना त्या आरक्षणाचा फायदा मिळायला लागला. एकीकडे नाही काय म्हटलं तर जो उपेक्षित घटक समाजामधला जो शिक्षणापासून वंचित राहतात, तो कुठेतरी एखादं घर असेल, शेजारी 4 मुलं आरक्षणाच्या मुळे नोकरीत असतील
आणि तेवढ्याच कॅलिबरचं शिक्षण घेतलेला शेजारच्या या घरातला मुलगा जर हमाली करत असेल तर अध्यक्ष महोदय ही जी विषमतेची दरी आहे ही दरी त्याला टोचायला लागली, ही दरी त्याला बोचायला लागली अध्यक्ष महोदय. आणि मग प्रत्येक ठिकाणी एखाद्या ठिकाणी कोणी एखादा मनुष्य या समाजाचा नोकरीमध्ये लागला असेल, त्याच्या प्रमोशनच्या गोष्टी असतील आणि मग ही खदखद चौफेर झाली अध्यक्ष महोदय. एका ठिकाणी एका विषयावर ही मर्यादित राहिली नाही आणि म्हणून या मोर्चाला हा त्याला तो याला. आणि बाबा रे, आता जर आपण रस्त्यावर आलो नाही, बाई मी आता रस्त्यावर उतरली नाही तर माझी पोरं बाळं भविष्यामध्ये भिकेला लागतील, अशा प्रकारची परिस्थिती या समाजावरती दुर्दैवानं ओढवली. आणि मग अध्यक्ष महोदय, मग आम्ही सगळेजण झालो, सगळेच जागे झाले, सगळेच त्याच्यामध्ये सहभागी झाले. त्याच्यामध्ये कुणी फक्त मराठा समाजाचेच नाही पण इतर समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी, गाव पातळीवरती छोट्या छोट्या समाजाचे जे काही घटक असतील, प्रमुख राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जी माणसं असतील, अध्यक्ष महोदय ही सबंध या मोर्चाला पाठिंबा द्यायला लागली. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये ओबीसींचा सुद्धा मोर्चा निघाला. अध्यक्ष महोदय, या ओबीसींच्या मोर्चाला आम्ही देखील सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहे मोर्चापुरत्या आणि ओबीसीच्या समाजाच्या आरक्षणाला बाधा येऊ नये, किंबहुना काय जे असेल त्याला आमचा देखील पाठिंबा आहे. पण बाबा रे, आमचा तुम्हालाही पाठिंबा आहे, तुमचा आम्हालाही पाठिंबा आहे, सगळ्यांचाच एकमेकाला पाठिंबा आहे. इतकं छान चाललंय, मग अडलं कुठे आहे? मग हे अध्यक्ष महोदय, हे ह्या टप्प्यावर जर अडलं असेल तर त्याच्यातल्या अटी त्रुटी, त्याच्या संदर्भातली जी काही न्यायालयीन अडचणी असतील, अध्यक्ष महोदय याला वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं सरकारने आता पुढाकार घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, राजकीय चर्चा जर करायची ठरली, मग मराठ्यांचे मुख्यमंत्री होते, 15 वर्ष तुम्ही काय केलं? मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयावरती चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आज असं आहे की कुठल्याही विषयाला जर हात घालायचा ठरला तर फार सावधानतेने बोलावं लागतं. एखाद्या विषयाला विरोध करायचा तर आपण राष्ट्रद्रोही आहोत का, अशा प्रकारची भीती सुद्धा कधी काळी, चांगला एखादा निर्णय असेल त्या निर्णयाला विरोध जरी करायचा तर ती भीती, नाईक साहेब आमच्यासारख्याला रस्त्यावर उतरणारी आमची संघटना आहे. शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी आम्ही जे काही सांगितलं, बाबा एखादा विषय जर चुकीचा असेल ठीक आहे, आता काही दिवस होऊ द्या, त्याच्यानंतर बघूया. पण आता मांजर, शिंदे साहेब आता मांजर कसंही फेकलं तर ते 4 पायावर पडतं. त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की आमची पण आता काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. पण एक लक्षात ठेवा सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो, काय घटना घडावी, एखादी छोटी मोठी घटना घडावी आणि त्याच्यातनं राजकारण व्हावं आणि शिवसेनेचा याला विरोध आहे वगैरे वगैरे, बाबा बाबा बाबा, आम्ही तर कधी आमच्या डोळ्यात कोणी ताट जरी पाहिलं तरी आमचा शिवसैनिक कसा रस्त्यावर उतरायचा. पण ठीक आहे, आम्ही ज्या काही घटनाक्रम असेल त्या संदर्भात माननीय उद्धवजींनी वेळोवेळी जे काही भूमिका घ्यायची ती घेतलेली आहे. आणि म्हणून आमची भूमिका आणि शिवसेना पक्षाची भूमिका नव्हे तर मला असं वाटतं की या सदनाची आणि या सभागृहाची सगळी भूमिका तीच आहे. आणि मग ही भूमिका पार पाडत असताना, ही भूमिका संपन्न होत असताना मला असं वाटतं की 2.5-3 कोटी मराठी जनता जी रस्त्यावर उतरली, ज्यांनी आजपर्यंत राज्य केलं 350 वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपतींचा आदर्श घेऊन, छत्रपतींचे तर सगळे बहुतांशी शिलेदार मुस्लिम समाजाचे होते. कोणावरती स्वारी करायची, कुठे काय गणिमा कावा करायचा, प्रसंगी कोणाचं काय मदारी मेहतर असतील, दलित समाजाचे असतील, आणि तो आदर्श आजही मराठा बाळगून आहे. आणि मग या मराठ्याच्या मोर्चांच्या प्रती जर मोर्चे मराठ्यांना द्वेष म्हणून निघत असतील तर अध्यक्ष महोदय ही फार मोठी शोकांतिका आहे. आमचा कुणाला विरोध नाही, आम्ही सुरुवातीलाच सांगितलं. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये सरकारनं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. या सगळ्या घटनेकडे केवळ ही जनता उतरली याच्यावर थांबणार नाही अध्यक्ष महोदय. क्षत्रिय समाज हा लढवय्या समाज आहे. यांनी आतापर्यंत अन्यायाच्या विरोधामध्ये अध्यक्ष महोदय नेहमी लढे दिलेले आहेत. आणि आज हाच समाज इतका सहिष्णू आणि इतका शांततेनं समाजाच्या पुढे जातो, एक कॅज्युअलिटी होत नाही. 3 कोटी जनता रस्त्यावर जाऊन सुखरूप घरी पोहोचते, काय आदर्श होता अध्यक्ष महोदय. नाशिक शहरामध्ये जेव्हा आम्ही मोर्चामध्ये शेवट चालत होतो, काय म्हणजे सेल्फ कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हणू तसं, एखादी गृहिणी भगिनी जर जवळून जात असेल तर ऑटोमॅटिकली लोक त्या भागात त्या महिलेला जागा करून पुढे जाण्यासाठी संधी द्यायची. एक साधा कचरा सुद्धा कुठे पडला नाही. स्वच्छ भारत अभियानाचं खऱ्या अर्थानं जर कोणी पालन केलं असेल तर मला असं वाटतं अध्यक्ष महोदय ते मराठा समाजानं रस्त्यावर उतरल्याच्या नंतर केलेलं आहे. आणि मग सगळं आदर्शवत आहे, सगळं चांगलं आहे. आणि मग ह्या उंबरठ्यावरती अध्यक्ष महोदय आता निर्णय घेण्याची वेळ आली. आणि म्हणून सरकार दरबारी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री बसले, विधितज्ञ आहेत, तरुण आहे, तरणे बांड आहे, शेतकरी समाज या आरक्षणाच्या बरोबर विधिमंडळामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये एपीएमसीचं ते विधेयक आलं होतं, त्याला आम्ही सांगितलं होतं की पर्यायी व्यवस्थापन. प्रत्येक ठिकाणी अध्यक्ष महोदय पर्यायी व्यवस्थापन हा शब्द अलीकडे इकडच्या बाकांकडनं येतो. काही निर्णय घ्या पण पर्यायी व्यवस्थापन करा.
अध्यक्ष महोदय पर्यायी व्यवस्थापन केलं नाही. हा कुणबी समाज, हा मराठा समाज, हा शेती करणारा समाज इतकी चांगली पिकं घेतो. जगाच्या स्पर्धेमध्ये मराठा समाजाचे काही शेतकरी आम्ही तर असे पाहिले की प्रत्येक नैसर्गिक संकट असू देत, आसमानी सुलतानी संकट असू दे, त्या संकटावर मात करताना उत्तम प्रतीचं पीक घेणं. पण गत 2-4 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय त्यात आपलं सरकार आल्याच्या नंतर थोडेसे भाव फारच कोलमडायला लागले आणि मराठा समाज त्याच्यातनं अजून वैफल्यग्रस्त स्थितीकडे जातो की काय. आत्महत्याशिवाय आम्हाला पर्याय आहे किंवा नाही. पण आता अध्यक्ष महोदय या सगळ्या मोर्चाचा कानोसा जेव्हा आम्ही घेतोय, या कानोशामधनं आमच्या असं लक्षात येत आहे की आता मला नाही वाटत अध्यक्ष महोदय समाज आत्महत्याचा मार्ग निवडेल. समाजानं सगळ्या भूमिका आदर्शवत ठेवलेल्या आहेत. निर्णय सरकारला घ्यायचा आहे आणि या निर्णयामध्ये जर सरकार कदाचित जर म्हणजे उशीर झालं, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि सबंध बाबी जर या सगळ्या म्हणजे निर्धारित वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकलो नाही तर अध्यक्ष महोदय दुर्दैवानं वेगळ्या स्वरूपाला हे आंदोलन जाईल. गुजरात आणि राजस्थान, जाट आणि पटेल बहुसंख्य समाजानं काय आपण सगळ्या संबंध देशानं पाहिलंय, तशी एकही भूमिका आमची नाही. सगळं छान आहे, सगळं चांगलं आहे. आणि मग हे सगळं छान आणि चांगलं हे कुठेतरी आम्हाला बालपणामध्ये आकाश आणि जमीन एकत्र होत असताना आशा वाटायची की कुठेतरी आता समेट आणि मिलाप आहे. हा समेट आणि मिलाप घडवण्याची वेळ कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला बाधा न देता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायम करणं, या टप्प्यावरती खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय आपण आलेलो आहोत. आणि ते येण्याच्यासाठी आई जगदंबा माननीय मुख्यमंत्र्यांना, या सरकारला बळ देऊ. कमी पडलं तर आम्ही देखील त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या वतीने काय बळ आवश्यक असेल तर देऊ. परंतु रस्त्यावर उतरवण्याची वेळ अध्यक्ष महोदय या समाजाला येऊ नये, अशा प्रकारची प्रामाणिक अपेक्षा अध्यक्ष महोदय माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी ठेवली तर मला असं वाटतं की ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणून सरकारची भूमिका अध्यक्ष महोदय याबाबतची स्वयंस्पष्ट, मुख्यमंत्री महोदय याबाबतची भूमिका तर मला खात्री आहे प्रभूजी अत्यंत भक्कमपणानं पार पाडतील. पण उद्या सगळं भामट्या चोरट्यासारखं झालंय. चायला आपण आपलं सॉरी माझ्या पटलावरती हा शब्द जर चुकीचा आला असेल तो काढा. आपण जर असं काही म्हटलो तर आपल्याला ही लोक मतं देतील का, ती लोक मतं देतील का, अशा प्रकारची भीती बाळगण्याची वेळ यावी. मला तर मगाशी मी प्रभू आमचे मुख्य प्रत होते, मी म्हटलं अरे ही चर्चा नाही झाली तर आम्ही मतदारसंघात जायचं तरी कसं. अरे मग जायचं नाही, मांडायचं तर तिकडून बाकीच्या समाजाला राग यायला नको. मग इतक्यात इकडच्या बाकाच्या सगळ्या सदस्यांनी विषय काढला. अरे मी म्हटलं सगळी चर्चा क्लब करा, बिलकुल करा. इथं करतच आलेलं आहे, सर्व नेत्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून या चर्चेच्या समयी या समाजाला रस्त्यावर उतरण्यापर्यंत भूमिका ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय त्याच्या पलीकडे जाऊन हिंसक वळण लागणार नाही. शेतकरी मराठा समाजातला तरुण आता आत्महत्या करणार नाही, तो वेगळा मार्ग या ठिकाणी अवलंबण्याच्या तयारीत असा आमचा खाजगी काढोसा आहे. आणि ती वेळ ती मराठ्यांच्यावरती, त्या मराठ्यातल्या गोरगरीब समाजातल्या तरुणांना तरुणींना खऱ्या अर्थानं ही वेळ येऊ नये. कोपर्डीची घटना कुठेतरी अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपीला जात नसते, परंतु ती घटना होईल, त्याच्या संदर्भातले सगळे जेवढे काही लॅकुना आहेत ते परत निघू नये म्हणून काल कोणीतरी मला असं वाटतं की बोलत होतं की त्यांना योग्य रीतीने धडा शिकवला जाईल. ही सगळी भूमिका आपण पार पाडली आहे. पण ती घटना अध्यक्ष महोदय केवळ मराठा समाजाला एक संघ करणारी, त्या बिचाऱ्या मुलीला आपण सगळ्या जणांनी श्रद्धांजली वाली, मी म्हणतो की तिचं बलिदान कदाचित महाराष्ट्रातल्या मराठ्यांना खऱ्या अर्थानं जगायचा स्वाभिमान देईल, अशा प्रकारची खात्री एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे. आणि अध्यक्ष महोदय या सगळ्या भावना व्यक्त करत असताना मला आपल्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि सरकारकडनं ह्या विषयासंदर्भामध्ये एक अपेक्षा आहे, एक सकारात्मक अपेक्षा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नारायण राणे साहेबांच्या समितीच्या शिफारशी ज्या असतील, त्या संदर्भातले जेवढ्या काही अटीत्रुटी असतील आणि तत्सम ज्या ज्या काही बाबी असतील, त्या सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये अध्यक्ष महोदय बसून मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका शिवसेनेची आहे, अशा प्रकारची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे आणि संबंध सदनाची आहे. त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या अशा प्रकारची अपेक्षा अध्यक्ष महोदय मी आपल्याकडनं व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.